शिंदेंच्या शिवसेनेकडनं 3 जागांवरती नावं फिक्स झाल्याचं कळत आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडनं 3 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची नावं निश्चित झाल्याची माहिती आहे। नाशिकमधनं हेमंत गोडसे, संभाजीनगरमधनं संदीपान भुमरे आणि ठाण्यामधनं प्रताप सरनाईकांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येते। मोठी घडामोड आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडनं 3 जागांवरती आता नावं फिक्स झालेली आहेत। ज्या जागांवरती बराच काळ खरं तर कोण असणार याबाबतची चर्चा रंगलेल्या होत्या, त्या जागांवरती आता नावं निश्चित झाल्याची माहिती समोर येते। 3 जागा आहेत, नाशिकची जागा, संभाजीनगर आणि त्याचबरोबर ठाणे। नाशिकमधनं हेमंत गोडसे जे विद्यमान खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आल्याचं कळतंय। त्याचबरोबर संभाजीनगरमधनं संदीपान भुमरे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतील। त्याचबरोबर ठाण्यामधनं प्रताप सरनाईक हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत। शिंदेंच्या शिवसेनेकडनं 3 जागांवरती या उमेदवारांची निश्चिती झाल्याची माहिती समोर येते आहे। संभाजीनगरमधनं संदीपान भुमरे यांचं नाव, नाशिकमधनं हेमंत गोडसे यांचं नाव, त्याचबरोबर ठाण्यामधनं प्रताप सरनाईक यांचं नाव समोर आलेलं आहे। त्यामुळे आता ठाणे असेल, संभाजीनगर असेल आणि त्याचबरोबर नाशिक असेल, इथल्या लढती या आता स्पष्ट झालेल्या आहेत। कारण शिंदेंच्या शिवसेनेने आता या जागांवरती आपले उमेदवार निश्चित केलेले आहेत। मोठी राजकीय घडामोड आपण बघतोय। खरं तर ठाणे असेल, संभाजीनगर असेल आणि नाशिक असेल या जागांवरनं मागच्या अनेक दिवसांपासून तिढा होता। महायुतीमध्ये या सगळ्या जागांवरनं संघर्ष सुरू होता। ठाण्याच्या बाबत बोलायचं तर ठाण्याच्या जागेवरती भाजपनं दावा केलेला होता आणि त्यामुळे ही जागा भाजपला सुटणार की शिंदेंच्या शिवसेनेला या भौतिकी चर्चा सुरू होती। दुसरीकडे संभाजीनगरचा उल्लेख करायचा तर संभाजीनगरवरती सुरुवातीलाच अमित शहा यांनी सभेच्या वेळेला दावा केलेला होता, त्यामुळे थेटपणे भाजपचा दावा संभाजीनगरवरती होता। पण आता शिंदेंच्या शिवसेनेला ही जागा सुटल्याचं दिसतंय। दुसरीकडे नाशिकच्या बाबतीत बोलायचं तर नाशिकमध्ये बराच पेस निर्माण झालेला होता। तिथे राष्ट्रवादी काँग्रेसची एंट्री झालेली होती आणि अशात आता ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटलेली आहे। पंकज दळवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। पंकज, महत्त्वाची घडामोड, 3 जागा ज्यांबाबत संभ्रम कायम होता तो संभ्रम आता दूर झालेला असं म्हणावं लागेल। अर्थात काल रात्री उशिरा हा निर्णय झाल्याची माहिती येते, पण याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाहीये। ठाण्याची जागा असेल ती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला प्रताप सरनाईक, संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे आणि नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्या नावावरती या क्षणी शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय। अर्थात निवडणुकीच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये वेळोवेळी तासाला ज्या आहेत त्या घडामोडी बदलत असतात, पण आत्ताची जी घडामोड आहे त्याच्यानुसार ही 3 नावं दोघांकडनं समन्वयानं मान्य केल्याचं समजतंय। लवकरच या नावांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। प्रताप सरनाईक, संदीपान भुमरे आणि हेमंत गोडसे यांच्या नावाची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे। पंकज, यामध्ये नाशिकच्या जागेबद्दल बोलायचं तर नाशिकच्या जागेमध्ये सुरुवातीपासून तेढ निर्माण झालेला होता आणि त्यात छगन भुजबळांची झालेली एंट्री, भुजबळांनी घेतलेली माघार, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली माघार घेतलेली नाहीये असंही भुजबळांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे हा संभ्रम सगळा वाढलेला होता आणि अशात आता ही जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे जाताना दिसते। निश्चित नाशिकमध्ये विद्यमान खासदार आहेत हेमंत गोडसे, त्यांनी एका प्रकारे आपली नाराजी जी आहे ती व्यक्त केली होती। त्यांचे शेकडो समर्थक घेऊन ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन आपला दावा ठाम असल्याचं त्यांनी म्हटलं। त्यामुळे नाशिक हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी निश्चितच एक महत्वाचा विषय झाला होता। जर का विद्यमान खासदारांना जर का तिकीट दिलं नाही तर तिकडे अडचणी वाढू शकल्या असत्या, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं कळतंय। तर ठाणे या जागेवरनं सुद्धा अनेक दावे प्रतिदावे होते। बरोबर, खरं तर या 3ही जागा आहेत पंकज, त्याच्यावरनं अनेक दावे प्रतिदावे केले जात होते, त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता। आता बघूयात की या 3 जागांवरती नावांवरती शिक्कामोर्तब झाल्याची बातमी आहे, मात्र कन्फर्मेशन अजूनही बाकी आहे। धन्यवाद पंकज या माहितीसाठी।